मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचा अभिषेक पाटील स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे आपला डे 2 आणि काल रात्री खतरनाक झोप लागली आहे. आता वाजले 8. आता आम्ही जाऊ पूलमध्ये जरा वेळ, हाफ अँड आवर पूलमध्ये राहू आणि मग फटाफट येऊ आणि मग पॅकअप करून मग मुंबईच्या प्रवासाला रिटर्न. हो, काय भारी वाटतंय. एकदम शांत शांत शांत, आवाज नाही कसला, फक्त पक्ष्यांचा आवाज. आता डायरेक्ट भेटूया आपण स्विमिंग पूलमध्ये. चॅक. तर भाई लोक आता फुल स्विमिंग करून रेडी झालोय. तुमचा भाई चौगुले जाय पसारा बघा. ते तंबू दाखवू का आले ते. तर आता आत्ताचा आमचा प्लॅन आहे, कारण की आता वाजले 10 आणि आता आम्ही चेकआउट करतो इकडून आणि मग डायरेक्ट सुसाट मुंबई. कारण की थोडीशी कामं पण आहेत आता घरी वगैरे जाऊन. अजून एक दिवस राहायचा मन होता, पण टाळावं लागेल, कारण की बाकी कामं पण इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला पण असं पिकनिकला वगैरे यायचं असेल 1 डे 2 डे वगैरे, तर मी रिकमेंड करतो की तुम्ही इकडे या, कारण की खूप मस्त आहे. इकडचं फूड पण छान आहे, पाहुणचार पण भारी करतात आणि एकदम मस्त आहे. लाईक जर मोठे आहेत तर इथं पूल बिल आहेत आणि त्यांच्याकडे स्पीकर पण आहेत JBLचे, आणि लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तिकडे असं खेळायला वगैरे आहे. आणि फॅमिलीसोबत पिकनिकसाठी एकदम मस्त आहे. मी तर रेकमेंड करतो, या तुम्ही कधीतरी एकदा विजिट करा या आयुष फार्मला, तुम्हाला पण मजा येईल. आता तर आम्ही चहा वगैरे मागवला आहे, आता नाश्ता वगैरे करू आणि मग आम्ही निघू लगेच इथून. भाई लोक आता आपला नाश्ता आलेला आहे, मला दाखवतो. पोरगी आणि ब्रेड मागवला आहे आणि चहा मागवलं. बाहेर बसलो असतो, पण बाहेर थोडंसं आता त्यांचं ते काम सर्व्हिसेस, त्यामुळे आम्ही बाहेर बसलो. आता खातो मी तो आणि मला भेटूया लागेल मोठं ब्लॉगच्या सेटअपवर. बाय. तर आता आम्ही निघतोय इथून. मजा आली ट्रिपमध्ये. चल चौगुले, फटाफट घे, ऑफिसला बाय करू आणि मग निघू. तर मग या रूमला बाय बाय. मस्त होता. चलो बाय बाय. तुम्ही पण एकदा विजिट करा गाईज, खूप मस्त प्रॉपर्टी आहे, सुकून आहे इथे. कपिश, गाडीला जरा कोल्ड स्टार्ट करून ठेवतो, तोपर्यंत याला बाय बोलतो कपिशला. चल भेटूया, वापस भेटूया. येस, हां, जर कोणाला यायचं असेल तर याला कॉन्टॅक्ट करा, मी याचा नंबर देईन. चल, मजा आली, भेटूया वापस. गाडी पूर्ण आपली घाण झालेली आहे, घरी जाऊन आता वॉशिंगला टाकायला लागेल तिला. राहू दे मस्त. हा बस ना, मागे घे. थांब घे मागे. हा बोललो. ते काका आहेत ह्या प्रॉपर्टीचे मालिक. काय घरी बसलास. चला काका, बाय बाय. येतो आम्ही. चला, गणपती बाप्पा मोरया.
आता मस्त की निघालो. आज अलिबागमध्ये रश असावा कदाचित, मला पण माहिती नाही, असेल नसेल. आता बघूया काय ते सीन आहे. आता फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे बस, मग काम फिट होतं आमचं, एकदम काम फिट. चौगुले फुल एनर्जेटिक वाटतं ना. म्हणजे गाडीवर बसायच्या आधी एवढं थकलेली फिलिंग वाटत होती ना, म्हणजे वाटत नव्हतं म्हणजे राईड म्हणजे चालवेनच. हा ना, आज फुल एकदम फुल एनर्जी मध्ये काय. गाडीवरती बसायच्या आधी फुल असंच वाटत होतं आम्हाला की काय माहिती आज गाडी चालू की नाही चालू शकणार. आणि बाईक्सवाल्यांचे मित्र डॉग्स हे आमच्या मागे मागे पाठलाग करतात बाय करायला. नो जायची ना बिलकुल इच्छा होतच नाही. काय भारी भारी लोकेशन बघा ना, म्हणजे काय मस्त वाटतं. काय मोठे मोठे ओढके आहेत. अलिबागलाच एक्सप्लोअर करायला ना 4-5 दिवस आरामात लागतील, त्याच्याहून जास्त. कधीतरी आपण फुर्सतमध्ये एक चांगला ब्लॉग बनवूया, खास करून तेव्हा आपण अलिबागचे सगळे स्पॉट्स आहेत ना ते सगळे फिरूया आपण. आता कसं हा वाला राईडचा प्लॅन अचानक भयानक मध्ये झाला ना, त्यामुळे नंतर आपण चांगला टाइम घेऊन फुर्सतमध्ये होऊया. इथे काय रस्ता आहे बघा, एकदम खाली आणि एकदम मस्त, एकदम मस्त. काल जाताना आपण इथून स्ट्रेट गेलो ना, तो रस्ता जरासा मध्ये मध्ये खराब पण होता आणि स्पीड ब्रेकर खूप होते. हा वाला एक नंबर वाटला मला. आधी ना हा खूप खराब होता म्हणून आम्ही त्या साईडतून गेलो काल, पण आता एकदम चांगला बनवला याला ह्या रस्त्याला. लहान पोरं का ये पाय जळायला लागला, एवढी गरमी. जॅकेटच्या आतमध्ये तो पूर्ण आंघोळ झाली आहे. इथे फक्त एक प्रॉब्लेम चाललाय मला, खड्डा कधी येतोय आणि स्पीड ब्रेकर कधी घेत आहेत काय समजत नाही. स्पीड ब्रेकर आहेत ना असे आहेत की ते समजतच नाहीत की कसे आहेत काय. डायरेक्ट येत आहेत. म्हणजे त्यांना हे नाही ना रे, लाईन अप केलेलं नाही. शाळेची मुलं शाळेत चालत. हा व्ह्यू बघून ना म्हणजे खरंच काय बोलू ना काय समजत नाही. म्हणजे जेवढी तारीफ करू ना, जेवढी तारीफ निसर्गाची तेवढी कमी आहे. म्हणजे काय वाटतंय बघा ना, काय वाटतंय. म्हणजे भाई जर एवढं जिम्मेदार नसलं असतं ना आयुष्यात तर भाई असंच काहीतरी घेऊन नाही इथं राहिलो असतो आयुष्यभर निसर्गामध्ये. अरे काय खतरनाक हा, खतरनाक. फक्त रोड ट्रिपचा ना मला एक गोष्ट आवडत नाही, ज्या टायमाला आपण घरी जायला निघतो आणि ज्या लोकेशनला आपण आलो आहे ती लोकेशन सोडून जेव्हा असं मोठ्या बिल्डिंगी लागतात आणि आपल्याला दिसतात म्हणजे लांबून अरे बिल्डिंगी आल्या, तर मग तिकडून माझा मूड वापस खराब व्हायला चालू होतो की अरे यार वापस सिटीमध्ये वापस. म्हणजे तेच सगळं ट्रॅफिक अँड ऑल हे ते. म्हणजे इथे निसर्गाच्या ह्याच्यात राहून आपण किती मस्त शांत होतो आणि आता वापस तेच सगळं. ट्रिपचा हा पार्ट मला आवडत नाही कधी. ठीक आहे घरी जाणार नाही, गेलो नाही तर वापस येऊ कसा ट्रिपला. समोरून लालपरी येते आणि आपला आता लागलेला आहे कारले खिंड. पण आता खिंडीतून चाललोय. Quiere que le dé, que le escupan en la boca. Quiere que le dé una mordida en la nalga. Quiere que le dé. 12 वाजले आणि गरमी काय आहे बेकार. म्हणजे 12:30 वाजले, तगडी गरमी आहे तगडी. तशी आतमध्ये मी एकदम नॉर्मल असा पातळ शर्ट घातलाय
कॉटनचा. एकदम मी आणलेली स्वेट टी शर्ट ती घालणार होतो आज, नशीब नाही घातली. नाही तर खरंच आंघोळ काय हालत बेकार झाली असते माझी हालत. पाऊस पडून सुद्धा एवढी व्ह्यू बघा, व्ह्यू या ब्लॉग मध्ये एवढे भारी भारी व्ह्यूज भेटतात ना आपल्याला. एक नंबर व्ह्यूज भेटतात. बस आता पनवेल पोहोचणारच आहे. हार्डली 10 मिनिटं असतील आता पनवेलला पोहोचायला. आणि जुन्या टाईपची घरं काय टायमांनी बघतोय कौलांची घरं. या घरांमध्ये सुख आहे, जो आपल्या स्लॅबच्या घरांमध्ये नाही ना. या बिल्डिंगमध्ये सर्वात भारी या कौलांच्या घरांमध्ये सुख असतो. आता पोचू कर्नाळा अभयारण्याचे इथे. तर मित्रांनो, जो पण आता माझा ब्लॉग बघतो, ज्याला पण इंटरेस्ट असेल राईड करायला, तर आम्ही लवकरच नेक्स्ट ट्रिप प्लॅन करतोय. तर ज्याला पण कोणाला यायचं असेल त्याने मला कमेंटमध्ये सांगा, या DM वगैरे करा. तुम्ही लोक इंटरेस्टेड आहेत यायला. पण जो पण मॅच्युअर रायडर असेल त्यानेच करा, कारण की आपल्याला मजा करत जायचं आहे. तर भावांनो, आता आपण आलोय जॉर्ज पूलला. जॉर्ज पूल काय आहे हे फक्त त्यांनाच माहिती असेल जे PUBG खेळतात. आता या स्पॉटचं आम्ही जॉर्ज पूल का नाव दिलं तर याच्यासाठी, कारण की इथे खूप सारे कंटेनर आहेत. जॉर्ज पूलला कसे आपण कंटेनर लुटतो तसे इथे आहेत, म्हणून आम्ही या लोकेशनचं नाव जॉर्ज पूल लिहिलं आहे. इथं आल्यावरती सेम तीच फिलिंग येते. येताना खूप फटाफट आलो घरी, जातानाच टाईम लागलेला ॲक्च्युली. खरंच आपल्या इकडे रस्त्यांची अवस्था एवढी बेकार आहे ना की गाडी पळवायला मला भीतीच वाटते. आता 60 आहे, 60ला पण मला भीती वाटते की कुठला खड्डा कधी मध्ये देईल. आणि खड्ड्यांची साईज छोटी पण नाही आहे, मोठी मोठी आहे. हात फुल दुखतात. हॅलो, ओलाचे स्माइल भारी होते. खुशी खुशी चांगली आहे. आवडली काकांना गाडी. आता आपण पोहोचले वाशी पाम बीच रोड. आता इथून आपल्या घरी पोहोचायला 20 मिनिटं हार्डली. आता मस्त घरी जाऊन चहा प्यायचा प्रोग्राम आहे. चहा पार्टी करायला लागेल आता मस्त की. तेव्हा या बोलतात ना राईडचा थकवा पूर्ण निघून जाईल. काय लोक आता जॅकेट विकेट ठेवलं आम्ही. आणि
आणि आता फटाफट घरी जाऊया, कारण की खूप सारे कामं आता बाकी आहेत, ते करायची आहेत. तर भावांनो, आज आपले 7,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण व्हायला आलेत. तर फटाफट तुम्ही लोकांनी शेअर करा, आणि जे फक्त व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण भावांनो सबस्क्राईब करून टाका त्या चॅनलला. असेच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. आणि असं नका समजू की मी एकटा फिरतोय. माझे व्हिडिओ तुम्ही लोक बघता म्हणजे तुम्ही पण माझ्यासोबतच फिरत आहेत. आणि इथे चालू आहे गणपतीची तयारी. तर बाई लोक, आता आम्ही जस्ट घरी आलोय आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता लगेच एडिटिंगला बसतो ब्लॉगच्या, कारण की तुम्हाला लवकरात लवकर ब्लॉग बघायला भेटेल. आणि खूप सारी मेहनत केली आहे या ब्लॉग मागे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की कसा वाटला ब्लॉग. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.